हॅलो एव्हरीवन, किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी घरातल्या अवेलेबल पिठांपासून मिक्स पिठांचं खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. थालीपीठ बनवण्यासाठी मी अर्धा चमचा जिरे, 15 ते 16 लसूण पाकळ्या आणि 7-8 हिरवी मिरची घेतलेली आहे. हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटण बनवून घेणार आहोत. लसणाचा थोडासा जास्त प्रमाणात आपण वापर करणार आहोत, म्हणजे थालीपीठ अगदी छान खमंग लागतं. त्यानंतर 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, आणि पाव वाटी बेसन पीठ इथे मी घेतलेलं आहे. हे पिठांचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे आपलं थालीपीठ अगदी छान खुसखुशीत बनतं. आणि या घेतलेल्या पिठाच्या प्रमाणामध्ये 8 ते 9 थालीपीठ तयार होतात. त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीच्या अंदाजानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धनेपूड, 1 मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी. त्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकलेलं आहे. 2 चमचे तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असा सैलसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. अगोदर सगळं पिठामध्ये मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून आपण सैलसर गोळा मळून घेणार आहोत. अगोदर सगळं मिक्स केल्यामुळे सगळं आपण जे मीठ, हळद, धनेपूड जी टाकलेली आहे ती सगळी पिठाला अगदी छान लागली जाते. इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी सैलसर गोळा मळायचा आहे, म्हणजे आपलं थालीपीठ थापताना खूप जास्त प्रेस करण्याची गरज पडत नाही किंवा अगदी इझिली आपल्याकडून प्रेस होतं. त्यानंतर एका सुती कपड्याला ओलं करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं पाणी लावून एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि तो त्यावरती आपण छान थापून घेणार आहोत. थापताना अगदी हाताला खूप चिकटल्यासारखं वाटत असेल तर पाण्याचा हात घेऊन आपण छान एकसारखं सगळीकडून थापून घ्यायचं आहे. थालीपीठ खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ थापायचं नाही आहे, मध्यम जाडीचं आपल्याला थालीपीठ थापायचं आहे. आणि थालीपीठ थापताना मध्ये ते खूप जास्त जाड राहणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे. इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे त्या जाडीचं आपण थालीपीठ बनवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला मध्ये होल्स करून घेतलेले आहेत. आपण थालीपीठ जे थापून घेतलेल्या साईडला मी थोडंसं तेल हाताला लावून घेतलेलं आहे आणि ते त्यावरती लावून घेतलेलं आहे. इथे मी पॅनही गरम करण्यासाठी ठेवलेला होता. पॅनवर अगदी थोडंसं तेल टाकून आपण त्यावरती अगदी अलगद असं थालीपीठ सोडवून घ्यायचं आहे. अगदी इझिली थालीपीठ सुटलं जातं, पण आपल्याला रुमाल अगदी व्यवस्थित ओला करायचा आहे. त्यामुळे ते अजिबात आपण जे कापड घेतलेलं असतं किंवा रुमाल घेतलेला असतो त्याला चिटकत नाही. त्यानंतर वरून आणि त्या होल्समध्ये थोडंसं तेल सोडून झाकण ठेवून आपण एका साईडनी लो टू मिडियम हीटवर 2 ते 3 मिनिटांसाठी छान खरपूस असं थालीपीठ भाजून घेणार आहोत. त्यानंतर झाकण काढून दुसऱ्या साईडनीही आपण 2 ते 3 मिनिटांसाठी थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. अतिशय छान खमंग असं थालीपीठ बनवून तयार होतं. इथे मी दोन्ही साईडनी छान असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. आणि थालीपीठ भाजताना आपल्याला झाकण ठेवूनच भाजायचं आहे, म्हणजे वरच्या साईडनी ते ड्राय पडत नाही. आणि आपण तर साध्या तव्यावर आपण जो रेग्युलर चपातीला तवा यूज करतो त्यावर जर थालीपीठ भाजत असू तर त्याला आपण या डोसा पॅनपेक्षा थोडंसं जास्त तेलाचं प्रमाण लागतं. त्यामुळे शक्यतो डोसा पॅनवरच आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत, म्हणजे अगदी कमी तेलाच्या तेलात छान असं थालीपीठ भाजून तयार होतं. अशाच पद्धतीने दुसरेही थालीपीठ टाकून दोन्ही साईडनी मी छान असं खरपूस भाजून घेणार आहे. आणि खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठची रेसिपी आपली बनवून तयार आहे. इथे आपण पाहू शकतो छान असं थालीपीठ आपलं दिसत आहे आणि मी तोडूनही दाखवत आहे. खूप जास्त वातड बनलेलं नाही आहे. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.